प्रेक्षकांनो, मालिका आता जबरदस्त टर्निंग पॉइंटवर येऊन पोहोचली आहे. या चौघांनी मिळून जो अपघात घडवण्याचा कट रचला होता, त्या प्लॅननुसार सरळ घडलेलं असतानाच एक मोठा धक्का बसतो. कारण अपघातातून रोहन सुखरूप वाचलेला आहे, मात्र अपघातानंतरची परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची होत जाते. इकडे स्वानंदीला सावरत सावरत समर तिच्या जवळ उभा राहतो आणि या दोघांमध्ये एक वेगळंच जवळीक निर्माण होताना दिसते. इतकंच नाही तर अधीराला आता अंशुमनचं भयंकर सत्य समजलेलं आहे. तिने हे सत्य समरला सांगितल्यानंतर अंशुमनला अटक होण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरत नाही. नेमकं काय घडतंय हे पाहणं प्रेक्षकांसाठी अधिकच थरारक ठरणार आहे. इकडे सगळेच जण रोहनची वाट पाहत आहेत. अधीरा सुंदर तयार होऊन रोहनची आतुरतेने वाट पाहते आहे आणि आपल्या संसारासाठी दोघांनीही गोड गोड बोलून भांडणं टाळायचं ठरवलं आहे. कोणत्याही परिस्थितीत एकमेकांशी न भांडता जुळवून घेण्याचा दोघांचा प्रयत्न सुरू आहे. त्याचवेळी स्वानंदीही रोहनची वाट पाहत असते, पण बराच वेळ होऊनही तो येत नाही. समर तिला विचारतो, नेमकं काय झालंय? तेव्हा स्वानंदी सांगते की आत्तापर्यंत तो यायला हवा होता. ती बाबांना फोन करते, तेव्हा बाबांकडून कळतं की रोहन खूप आधीच निघून गेलेला आहे. हे ऐकून स्वानंदीला जबर धक्का बसतो आणि तिला काहीतरी गडबड झाल्याची शंका येते. समर तिला समजावतो की रोहन असा येण्यास नकार देणारा नाही. अखेर स्वानंदी रोहनला फोन करते, पण फोन एका अनोळखी माणसाकडून उचलला जातो. तो माणूस सांगतो की रोहनचा अपघात झाला असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. हे ऐकताच स्वानंदीला चक्कर येते आणि ती खाली कोसळते. या घटनेने सगळेच हादरून जातात. इकडे मल्लिका अंशुमनला सांगते की रोहन इथपर्यंत पोहोचू नये तरच सगळं ठीक होईल. पण अंशुमन म्हणतो की अपघात अशा पद्धतीने घडवला आहे की तो वाचणारच नाही. तरीही खात्री देता येत नाही. इकडे रोहनला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं आणि डॉक्टर त्याची अवस्था अतिशय गंभीर असल्याचं सांगतात. पुढचे 24 तास अत्यंत महत्त्वाचे असतात. स्वानंदी, अधीरा दोघींचीही अवस्था पाहवत नाही इतकी वाईट होते. समर स्वानंदीला धीर देत तिच्या पाठीशी उभा राहतो. या सगळ्या गोंधळात अधीराने मल्लिका आणि अंशुमनचं बोलणं ऐकलेलं असतं, पण नेमकं कोणाबद्दल ते बोलत होते हे तिला तेव्हा कळलेलं नसतं. हॉस्पिटलमध्ये रोहन शुद्धीवर येतो तेव्हा अधीरा रडत त्याला मिठी मारते आणि स्वतःला दोष देते. पण रोहन स्पष्ट सांगतो की हा अपघात नसून घडवून आणलेला कट आहे. तेव्हा अधीराला सगळं स्पष्ट होतं आणि ती मोठ्याने सांगते की हे सगळं अंशुमनने मल्लिकेच्या सांगण्यावरून केलं आहे. स्वानंदीही सांगते की तिलाही हे ऐकू आलं होतं, पण कोणी विश्वास ठेवणार नाही या भीतीने ती गप्प राहिली. समर प्रचंड संतापतो आणि अंशुमनला जाब विचारतो. तोपर्यंत अधीराने पुढची मोठी पायरी उचलत पोलिसांना बोलावलेलं असतं. पोलीस येताच अंशुमनचा पूर्ण पर्दाफाश होतो. मल्लिकाही अडचणीत येते. सगळ्यांसमोर सत्य उघड होतं आणि मालिकेतला हा क्षण प्रेक्षकांसाठी अत्यंत धक्कादायक ठरतो. आता स्वानंदी पोलिसांना अडवण्यासाठी पुढे येणार की न्यायाला साथ देणार हे पाहणं पुढील भागात फारच रंजक ठरणार आहे. अशाच पुढील भागांसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.